आजपासून आपण नवीन युनिट स्टार्ट करत आहोत, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, ज्यालाच आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. त्याचा आज आहे लेक्चर नंबर 1. जर एनसीईआरटी मध्ये बघितलं तर याचं नाव डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स आहे ना. आणि आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे. मग आता हे चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी थोडा बेसिक पार्ट. आता बेसिक पार्ट म्हणजे कोणता, तर जो तुम्ही 11th मध्ये शिकता, सुद्धा 10th मध्ये पण शिकता तुम्ही, है ना. तर तो बेसिक पार्ट आपण आधी डिस्कस करू, नंतर या चॅप्टरला स्टार्ट करू. तर बेसिक पार्ट मध्ये सर्वात आधी आहे आपल्याजवळ की ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर आपण कशाला म्हणतो. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक नंबर काय असते रे, सर्वात आधी आपण डिस्कस करू ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. कशाला म्हणतो रे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर आपल्याला काय सांगते, ॲटॉमिक नंबर आपल्याला सांगते नंबर ऑफ प्रोटॉन्स विषयी, नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन एन एटम, है ना, प्रेजेंट इन एन एटम. ओके. आणि ॲटॉमिक नंबरला आपण झेड न दाखवतो. ॲटॉमिक नंबरला कशाने डिनोट करतो, झेड. आणि ॲटॉमिक नंबर आपल्याला काय सांगते, नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स विषयी आपल्याला ॲटॉमिक नंबर सांगतो. ठीक आहे. नंतर दुसरं जे डिस्कस करायचं आपल्याला ते आहे ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर काय सांगतो आपल्याला, तर ॲटॉमिक मास नंबर सांगतो सम ऑफ कशाची, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन एन ॲटम, प्रेझेंट इन ॲन ॲटम. आणि याला आपण ए न डिनोट करतो. कशानं डिनोट करतो, ए. ॲटॉमिक मास नंबरला आपण ए नो डिनोट करतो. ठीक आहे. बघा आता याचा सिंपल अर्थ काय, जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सोडियम आहे Na. आता Na इथं खालच्या साईडला 11 लिहिलेला आहे आणि वरच्या साईडला 23 लिहिलेला. आता याचा मिनिंग काय आहे, याचा मिनिंग हा आहे की हा जो खाली दाखवलेला आहे याला म्हणतात ॲटॉमिक नंबर. जो खालच्या साईडला दाखवला आपण तो ॲटॉमिक नंबर, आणि जो वरच्या साईडला दाखवलेला आहे त्याला काय म्हणतात, ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. म्हणजे एखाद्या ॲटमला जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो या पद्धतीनं रिप्रेझेंट करतो, खाली ॲटॉमिक नंबर, वरती ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. मग आता ॲटॉमिक नंबरचा अर्थ काय, त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे झेडची व्हॅल्यू 11, म्हणजे ॲटॉमिक नंबर 11. म्हणजे याच्याकडे प्रोटॉन्स किती आहेत, 11. याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 11. पहिलं. दुसरं, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे ए, आणि ए ची व्हॅल्यू किती आहे इथं, 23 आहे ना. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे ए, त्याची व्हॅल्यू किती, 23. ठीक आहे. मग आता ए 23 आहे, तर ॲटॉमिक मास नंबर काय असते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग आता ॲटॉमिक मास नंबर किती आहे तुमचा, 23. म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची सम किती आहे, 23. पण तुम्हाला माहिती आहे की प्रोटॉन तुम्ही सध्याच कॅल्क्युलेट केले, किती आहेत रे, प्रोटॉन आहेत 11, तर 11 प्लस n, तर 23 मायनस 11 इक्वल्स टू प्लस 11, इकडे शिफ्ट केला मायनस झाला, तर n ची व्हॅल्यू किती आली, 12. तर तुम्ही अशा पद्धतीनं न्यूट्रॉन्स फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स आपण फाइंड आउट केले. क्लिअर आहे एवढं. ओके. तर ॲटॉमिक नंबर जो आपला प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन विषयी सांगते, है ना, म्हणजे एक तर प्रोटॉन एक तर इलेक्ट्रॉन. आणि ॲटॉमिक मास नंबर आपल्याला सम सांगते, कोणाची, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची. ओके. तर बेसिक डेफिनेशन आहेत एकदम. नंतर एलिमेंट्स, देअर ॲटॉमिक नंबर्स अँड सिम्बॉल. आता एलिमेंट्स, त्यांचे ॲटॉमिक नंबर, त्यांचे सिम्बॉल, हे आपण 11th मध्ये पण तुम्हाला शिकवलं होतं. तरी सुद्धा
मी एकदा पहिले 20 एलिमेंट्स तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे, तर पहिल्या 20 एलिमेंट्स मध्ये पहिल्या 20 एलिमेंट्स मध्ये सर्वात पहिले, ठीक आहे, पहिला ॲटॉमिक नंबर 1 कोणाचा आहे? हायड्रोजन. ॲटॉमिक नंबर 1 कोणाचा आहे? हायड्रोजन. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? H. ॲटॉमिक नंबर 2 कोण आहे? हेलियम. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? He है ना. ॲटॉमिक नंबर 3 लिथियम. आणि लिथियमचा सिम्बॉल Li. बरोबर. ॲटॉमिक नंबर 4 बेरिलियम. कोण आहे? बेरिलियम. ॲटॉमिक नंबर 4 बेरिलियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर Be. ॲटॉमिक नंबर 5 बोरॉन. आणि बोरॉनचा ॲटॉमिक नंबर B. सॉरी बोरॉनचा सिम्बॉल B. ओके. नंतर परत नेक्स्ट ॲटॉमिक नंबर 6 कार्बन. ॲटॉमिक नंबर 6 कार्बन, सिम्बॉल C. ॲटॉमिक नंबर 7 नायट्रोजन. ॲटॉमिक नंबर 7 नायट्रोजन, सिम्बॉल N. ॲटॉमिक नंबर 8 ऑक्सिजन आणि सिम्बॉल O. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर 9 कोण आहे रे? ॲटॉमिक नंबर 9 फ्लोरीन. ॲटॉमिक नंबर 9 फ्लोरीन, सिम्बॉल F. आणि ॲटॉमिक नंबर 10, ॲटॉमिक नंबर 10 निऑन आणि सिम्बॉल Ne. सिम्बॉल Ne. ठीक आहे. पहिले 10 एलिमेंट्स. या पहिल्या 10 एलिमेंटचा आणि ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंटचा कवळीचाही संबंध नाही आहे, है ना. कारण हे 10 एलिमेंट S आणि P ब्लॉकचे आहेत. पण तुम्हाला माहिती असावी सुरुवात कुठून झाली, म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन तर मी सांगणारच आहे. ओके. तर हे पहिले 10 एलिमेंट्स. याच्यानंतर आपण पुढचे 10 एलिमेंट्स लिहू. ॲटॉमिक नंबर 11 कोणाचा आहे? ॲटॉमिक नंबर 11 कोणाचा आहे? सोडियम. आणि सोडियमचा सिम्बॉल Na. का? कारण सोडियमला लॅटिन भाषेत काय म्हणतात? नॅट्रियम. आणि या नॅट्रियमचा कोण आहे? Na. नॅट्रियमचा Na. ठीक आहे. नंतर ॲटॉमिक नंबर 12 कोण आहे? मॅग्नेशियम. आणि मॅग्नेशियमचा सिम्बॉल Mg. मॅग्नेशियमचा सिम्बॉल Mg. ॲटॉमिक नंबर 13 कोण आहे? ॲल्युमिनियम. ॲटॉमिक नंबर 13 ॲल्युमिनियम. आणि ॲल्युमिनियमचा सिम्बॉल Al. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर 14 कोण आहे? 14 सिलिकॉन. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर 14 सिलिकॉन, सिम्बॉल Si. ठीक आहे. सिम्बॉल आहे Si. ॲटॉमिक नंबर 15 कोण आहे? फॉस्फोरस. ॲटॉमिक नंबर 15 फॉस्फोरस, सिम्बॉल P. सिम्बॉल P. ठीक आहे. नंतर ॲटॉमिक नंबर 16 कोण आहे? सल्फर. ॲटॉमिक नंबर 16 सल्फर, सिम्बॉल S है ना. ॲटॉमिक नंबर 17 कोण आहे? क्लोरीन. आणि सिम्बॉल Cl. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर 18 कोण आहे? आर्गॉन. ॲटॉमिक नंबर 18 आर्गॉन, सिम्बॉल Ar है ना. ॲटॉमिक नंबर 19 कोण आहे? पोटॅशियम. ॲटॉमिक नंबर 19 पोटॅशियम, सिम्बॉल K. सिम्बॉल K. का? कारण पोटॅशियमचं लॅटिन भाषेत नाव काय? कॅलियम. आणि कॅलियमचा कोण आला? K. ठीक आहे. नंतर ॲटॉमिक नंबर 20 कोण आहे? कॅल्शियम. आणि कॅल्शियमचा सिम्बॉल Ca. ठीक आहे. कॅल्शियमचा सिम्बॉल Ca. क्लिअर. हे पहिले 20 एलिमेंट्स आहेत. आणि हे पहिले 20 एलिमेंट्स आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. आणि लक्षामध्ये ठेवण्यासाठी ट्रिक है ना. पहिले 10 एलिमेंट्स कसे लक्षात ठेवणार? ट्रिक. ह म्हणजे H, ही म्हणजे याची, ली म्हणजे लिथियम, बेरिलियम, ब है ना म्हणजे बोरॉन, कार्बन, नो जसाचा तसा. आणि नंतर फ, नी है ना. फ म्हणजे फ्लोरीन, नी म्हणजे निऑन. कसं लक्षात ठेवणार? ह ही लिपे बकनो फनी. पहिले 10 एलिमेंट ह ही लिपे बकनो फनी, ह ही लिपे बकनो फनी. ठीक आहे. हे झाले पहिले 10 एलिमेंट्स. आता याच्या नंतरचे 10.
आता याच्या नंतरचे 10 एलिमेंट लक्षात ठेवायचे. यने म्हणजे ना, यमजी मांगो, ना मांगो, एल आलू, ठीक आहे. यसाय सीताफल, यसाय सीताफल, आणि पी पेरू, ना मांगो आलू सीताफल पेरू. सब, यस म्हणजे सब, पुढे काय येणार कल म्हणजे सियल, और है ना, कल और, ठीक है, कल और. पोटॅशियम परसो, प म्हणजे पोटॅशियम, परसो का, ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं, प म्हणजे पोटॅशियम. ना मांगो आलू सीताफल पेरू सब कल और परसो का, झालं. ठीक आहे, ना मांगो आलू सीताफल पेरू सब कल और परसो का. ओके. तर पहिले 20 एलिमेंट तुम्ही अशा पद्धतीनं लर्न करू शकता. ठीक आहे. पहिल्या 10 साठी ह ही लिबे बकनोफनी, पुढच्या 10 साठी मांगो आलू सीताफल पेरू सब कल और परसो का. ठीक आहे. नंतर शेल देअर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅरिंग कॅपॅसिटी. आता बघा, जर आपण ऍटम बघितला तर ऍटम मध्ये आहे ना, ऍटम मध्ये काय दिसतं रे आपल्याला, शेल्स असतात. काय असतात, शेल्स. आपण शेल करू, जसं हे फर्स्ट शेल आहे. आता ह्या ज्या शेल्स आहेत, या शेलचे नाव, या शेलचे नंबर्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, माहिती आहेत का. ठीक आहे, बघा. तर याला एक सेंटर पार्ट असते ऍटमला, माहिती आहे ना. ऍटमचा सेंटर पार्ट काय म्हणतो, सेंटर पार्टला बोला रे, या सेंटर पार्टला काय म्हणतो, न्यूक्लियस. काय म्हणतो याला, न्यूक्लियस. आणि त्याच्या भोवती हे जे गोल गोल दिसू राहिले हे काय आहेत, शेल, किंवा त्याला काय म्हणतो ऑर्बिट. शेल किंवा ऑर्बिट. आता महत्वाचं, ह्या ज्या शेल आहेत, शेलला आपण नावं देतो कुठून, न्यूक्लियस पासून. पहिली शेल के एल एम एन है ना, याला नंबर देतो न्यूक्लियस पासून 1 2 3 4, अशा पद्धतीने आपण त्याला नंबर देतो. मग आता आपल्याला एक टेबल बनवायचं आहे. आणि त्या टेबल मध्ये काय करणार आहोत आपण, टेबल मध्ये करणार आहोत आपण सर्वात आधी शेल नंबर, नंतर शेल नेम, शेल नंबर झाल्यावर शेल नेम, नंतर नंतर काय असते, मॅक्झिमम, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स कॅरिंग कॅपॅसिटी, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅरिंग कॅपॅसिटी. आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅरिंग कॅपॅसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला असते 2n². काय फॉर्म्युला असते, 2n². आणि n म्हणजे काय आहे, शेल नंबर. n म्हणजे काय आहे, शेल नंबर. मग आता आपण टेबल बनवू एक. ओके. हा, बघा मग आता सर्वात आधी शेल नंबर 1. आता मी नंबर तुम्हाला लिहून दाखवले, नाव मी सांगितले. जसं पहिले शेल आहे, पहिल्या शेलचं नाव के, दुसऱ्या शेलचं नाव यल, तिसऱ्या शेलचं नाव यम, चौथ्या शेलचं नाव यन. बरोबर. मग आता याच्यात इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते कसे काढणार, फॉर्म्युला आहे 2n². 2 यांची व्हॅल्यू किती आहे आता 1, तर 1चा स्क्वेअर म्हणजे 2 × 1 किती झाले 2. बरोबर. ठीक आहे. सेकंड परत फॉर्म्युला आपला 2n². 2 यांची व्हॅल्यू 2, त्याचा स्क्वेअर 2, 2² 4, आणि 4 2 8. ठीक आहे. तर सेकंड शेलची कॅपॅसिटी किती आहे 8. जसं थर्ड शेल मध्ये फॉर्म्युला 2n². 2 यांची व्हॅल्यू किती आहे 3, त्याचा स्क्वेअर 3² 9, 9 2
18, 9 2 18. ठीक आहे. नंतर फोर्थ शेल साठी फॉर्म्युला 2n², 2 n ची व्हॅल्यू 4 त्याचा स्क्वेअर, नंतर 2 4 स्क्वेअर 16, 16 2 32 झालं. हे झाली शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅरिंग कॅपॅसिटी है ना. फर्स्ट शेल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात, जसं की टू व्हीलर है ना. टू व्हीलर वर कायद्यानं जास्तीत जास्त किती जण बसतात? 2 जण. ओके. नंतर सेकंड सेल आहे, सेकंड सेल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसतात. थर्ड शेल मध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन बसतात आणि फोर्थ शेल मध्ये जास्तीत जास्त 32. जास्तीत जास्तचा अर्थ काय की जास्तीत जास्त तेवढे, त्याच्यापेक्षा कमी चालतात. जसं तिसऱ्या शेल मध्ये जास्तीत जास्त 18 बसतात, म्हणजे 18 पेक्षा कमी चालतात, 18 पेक्षा जास्त चालत नाहीत है ना. जसं फॉर एक्झाम्पल टू व्हीलर वरती जास्तीत जास्त 2 जण चालतात. ओके लिगली, हा ओके. पण इलिगली टू व्हीलर वरती किती जण चालतात? जेवढे घरात आहेत, जेवढे घरात आहेत, जेवढेले बाहेर जायचं आहे की नाही, तेवढे सगळे टू व्हीलर वर चालतात कायद्याचं उल्लंघन करून. पण हे लोक कायद्याचं उल्लंघन करत नाहीत. पहिल्या शेल मध्ये 2 तर 2च, दुसऱ्यामध्ये 8 तर जास्तीत जास्त 8च है ना. आपणच आहोत जे कायद्याचं उल्लंघन करतो है ना. जसं फॉर एक्झाम्पल, जसं मी टू व्हीलरचं सांगितलं तुम्हाला की टू व्हीलर वर जास्तीत जास्त 2 कायद्यानं है ना, 2 पेक्षा जास्त चालत नाही. तशी ॲटोची कॅपॅसिटी असते, स्मॉल ॲटो है ना. काय कॅपॅसिटी असते? 3+1. 3+1 म्हणजे एक ड्रायव्हर, हा 4, हे बरोबर. हा 3+1 4. तर एक ड्रायव्हर आणि 3 पॅसेंजर अशी कॅपॅसिटी आहे की नाही, जे की लिगल आहे बरोबर. पण आपण ॲटो बघतोच है ना, ॲटो मध्ये बसलेले लोक बी बघतो है ना, आणि ते काही काही जणांच्या घरी तर ॲटो बी आहे की नाही. मग त्याला माहितच आहे किती जण बसतात ॲटोत आहे की नाही. अरे बरोबर आहे का? हा, त्या ॲटोवाल्या लोकांना माहित आहे किती जण ॲटोत बसतात आहे की नाही. ल बसतात की नाही? हा ल बसतात. जसं फॉर एक्झाम्पल आपली एसटी महामंडळची बस आहे ना, त्यानंही आपण रोज प्रवास करतो. एसटी महामंडळच्या बसमध्ये सिटिंग कॅपॅसिटी असते है ना. एका सीटावर एका साईडला 2 आणि एका साईडला 3 हे कॅपॅसिटी आहे. तुम्ही सीट मोजा किती आहेत, तेवढेच पॅसेंजर त्या गाडीमध्ये बसतात है ना. पण ऍक्च्युअल मध्ये 2च्या याच्यावर 3, 3च्या याच्यावर 4 आणि तरी सुद्धा मधात आहेतच उभे पकडून. अरे आहेत ना. हा तर जे कॅपॅसिटी आहे ते भारतामध्ये किती बी असू शकते है ना. म्हणजे एखाद्या कंपनीनं जर गाडी बनवली है ना, तर त्या गाडीचे काहीतरी लोड बिअरिंग कॅपॅसिटी असेल की नाही. एखाद्या कंपनीनं गाडी बनवली भारतात आणि लोड बिअरिंग कॅपॅसिटी दिली की या गाडीवर 2 पॅसेंजर बसतात. ठीक आहे, 2 पॅसेंजर आपण असं कन्सिडर करू. एकाचं वजन मॅक्झिमम घेऊ आपण, किंवा मॅक्झिमम 80 90 किलो वजन आहे, असे 2 पॅसेंजर त्याच्यावरती बसतात. तर भारतामध्ये जर ते गाडी द्यायची आहे ना, आपल्या देशामध्ये आहे ना, तर कंपनीवाला पहिलेच कन्सिडर करते की याच्या नाही काही तर 1.5पट 2पट तरी आपल्याला लोड बेअरिंग कॅपॅसिटी ठेवा लागेल. जरी आपण सांगू राहिलो 2 पॅसेंजर, पण लोक काही ऐकणार नाही आहे. 3-4 तर बसतीलच आहे ना. मग त्या हिशोबानंच कॅपॅसिटी जास्तची द्या लागते. तर मजबूत गाड्या आहेत आपल्या इकडच्या की ना, आपल्या देशात चालतं. बाकीच्या देशात तसं असेल का? नाही, पण आपल्या देशात आहे. पहिलेच जास्त ठेवतात है ना, की पुढचा विचार करूनच पहिलेच मजबूती जास्त आहे गाड्यांची. ठीक आहे, तर आपण काही नियमांचं पालन करत नाही, पण हे करतात है ना. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, चौथ्यामध्ये 32. ठीक आहे, हे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. नेक्स्ट ऑर्बिटल. आता ऑर्बिटल काय असते? ऑर्बिटल म्हणजे काय? तर ऑर्बिटल म्हणजे स्पेस अराउंड द न्यूक्लियस. ऑर्बिटल काय आहे? द स्पेस अराउंड द न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस, where the space around the nucleus, where probability of, where
probability of finding electrons is maximum. Probability of finding electrons is maximum, is called as orbital, is called as orbital. ठीक आहे. ऑर्बिटल म्हणजे काय? ऑर्बिटल म्हणजे अशी जागा न्यूक्लियसच्या आजूबाजूची जिथं इलेक्ट्रॉन सापडण्याचे चान्सेस जास्त असतात. ऑर्बिटल 4 आहेत. कोणकोणतं? एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल है ना. सबशेलचे तेच नावं असतात. एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल, एफ सबशेल है ना. तर हे ऑर्बिटल आहे. मग आता ऑर्बिटल 4 असतात. लिहून देतो ना मी थोडीफार माहिती. हा सांगा. पहिलं ऑर्बिटल यस ऑर्बिटल, ठीक आहे, जिथं इलेक्ट्रॉन सापडण्याचे चान्सेस आहेत. दुसरं पी ऑर्बिटल, तिसरं डी ऑर्बिटल आणि चौथं एफ ऑर्बिटल. ठीक आहे, असे आपल्याजवळ ऑर्बिटल्स आहेत. ओके ओके. यांचे शेप बी आपल्याला माहित आहेत का? यस ऑर्बिटलचा शेप स्पेरिकल सांगेल आहे ना, स्पेरिकल इन शेप. नंतर पी ऑर्बिटल डम्बेल है ना, डम्बेल इन शेप, हे डम्बेल इन शेप आहे. त्यानंतर डी ऑर्बिटल डबल डम्बेल, डबल डम्बेल इन शेप. आणि एफ ऑर्बिटल कॉम्प्लेक्स शेप. कसा आहे याचा? कॉम्प्लेक्स शेप. थोडंफार 11th रिवाइज करू राहिलो मी. ठीक आहे, तर हे सगळं 11th मध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला सांगून दिलं ऑर्बिटल काय असतात है ना. आता मला या ऑर्बिटलचं काम काय? या ऑर्बिटलचं काम आहे मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी. तुम्हाला माहित गरजेचं होतं एफ, डी, एफ हे 4 ऑर्बिटल असतात. मग आता मला बघायचं आहे अबोव प्रिन्सिपल. आता अबोव प्रिन्सिपलला मी ज्या पद्धतीनं 11th ला सांगितलं होतं तसं काही येत नाही, कारण त्यामध्ये टाइम जाईल आपला. तर शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी अबोव प्रिन्सिपल आहे. ओके, तर तुम्हाला एनर्जीची ऑर्डर माहित पाहिजे. ओके, जसं फॉर एक्झाम्पल 1s आहे. सगळ्यात आधी इलेक्ट्रॉन कुठे जाते? 1s मध्ये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता वेळेस सर्वात आधी इलेक्ट्रॉन 1s मध्ये जाईल है ना. त्याच्यानंतर 2s मध्ये जाईल, त्याच्यानंतर 2p मध्ये जाईल, नंतर 3s मध्ये जाईल, नंतर 3p मध्ये जाईल है ना, नंतर 4s 4p, पण त्याच्यामध्ये 3d है ना. हे लक्षात ठेवावं लागेल. पहिले इलेक्ट्रॉन 1s, नंतर 2s 2p, 3s 3p, नंतर 4s 4p च्या मध्ये 3d, नंतर 5s 5p आणि त्याच्यामध्ये 4d, त्याच्यामध्ये 4d, नंतर 6s 6p है ना, 6s 6p त्याच्यामध्ये 6s 6p आणि त्याच्यामध्ये 5d आणि 4f, 5d आणि 4f. नंतर येणार 7s 7s 7p त्याच्यामध्ये 5d झाल्यावर 6d, 4f झाल्यावर 5f. म्हणजे हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. सिक्वेन्स आहे परत एकदा सांगतो. काय सिक्वेन्स आहे? 1s 2s 2p, 3s 3p, 4s 4p त्याच्यामध्ये 3d, 5s 5p त्याच्यामध्ये 4d. ओके, 6s 6p त्याच्यामध्ये 5 आणि 4f, 5d आणि 4f, नंतर 7s 7p त्याच्यामध्ये 6d आणि 5f. हा सिक्वेन्स आहे. आणि जर तुम्ही एनर्जीची ऑर्डर बघितली तर 1s पेक्षा जास्त एनर्जी 2s, 2s पेक्षा जास्त 2p, 2p पेक्षा जास्त 3s 3p, 4s 3p झाल्यावर 4s 3d 4p है ना, त्याच्यापेक्षा जास्त 5s 4d. म्हणजे हे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे कशाची? एनर्जीची. ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे कशाची? एनर्जी. ओके, म्हणजे इकडून तिकडे चालले तर काय होऊ राहिलं? एनर्जी इन्क्रीजेस, एनर्जी इन्क्रीजेस. बरोबर आहे का? ओके, इलेक्ट्रॉन भरता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? अशा पद्धतीनं
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. मग आता हे अबव प्रिन्सिपल झालं. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं आहे ना. मग आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एलिमेंट दिला सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. ओके. अजून एक गोष्ट आपण मिस केली. कोणती? तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे, आपण जसं सांगितलं की बा पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात आहे ना, दुसऱ्यामध्ये 8 बसतात, तिसऱ्यामध्ये 18, चौथ्यामध्ये 32. हे शेल मधले इलेक्ट्रॉन सांगितले. मला आता सबशेल मध्ये सांगायचे. ओके. आणि सबशेल मध्ये जी आपली यस सबशेल आहे, टी सबशेल, डी सबशेल, एफ सबशेल, 4 सबशेल आहेत की नाही. तर या सबशेल मधले इलेक्ट्रॉन्स सांगायचे आहेत. तर सबशेल इथं काय लिहितो मी? सबशेल. सबशेल आणि त्या सबशेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅरिंग कॅपॅसिटी. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स कॅरिंग कॅपॅसिटी माहित आहे का? कॅरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. तर हे बी माहित पाहिजे. हा एक पॉइंट आपण मिस केला होता. ठीक आहे. बघा आता जसं फॉर एक्झाम्पल फर्स्ट सबशेल आहे. कोणती सबशेल आहे? यस. मग यस सबशेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. पी सबशेल जास्तीत जास्त 6. डी सबशेल जास्तीत जास्त 10 आणि एफ सबशेल जास्तीत जास्त 14. तर हे पण माहिती आहे. यस सबशेल मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14. खतम. ओके. नंतर मग आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकता. आता समजा मला दिलेला आहे Na म्हणजे सोडियम. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर पहिले 1s, नंतर 2s 2p, नंतर 3s 3p. हा सिक्वेन्स आहे की नाही? पहिले 1s, नंतर 2s 2p, नंतर 3s 3p. आता मी याच्यात इलेक्ट्रॉन भरतो. ओके. किती इलेक्ट्रॉन त्याच्याकडे? 11. किती इलेक्ट्रॉन आहेत? 11. कसे भरणार? यस मध्ये 2, यस मध्ये 2, पी मध्ये 6. किती झाले? 10. 10 ने 1 11. म्हणजे 3p काम आहे का? नाही. झाले 11 इलेक्ट्रॉन्स. हे झालं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि आता जसं मी सांगितलं की यस सबशेल जे आहे त्याच्यामध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14. आता तुम्ही काय काढू शकता? हे इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स मध्ये भरू शकता. कशामध्ये? ऑर्बिटल्स मध्ये. ऑर्बिटल्स मध्ये म्हणजे काय? यस ऑर्बिटल 1 असते, यस ऑर्बिटल 1 असते, पी ऑर्बिटल 3 असतात आणि यस ऑर्बिटल 1 असते. आता याच्यात जर तुम्ही इलेक्ट्रॉन्स भरसाल तर किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. मग एक दाखवायचा वर आणि एक दाखवायचा खाली. एक क्लॉकवाईज, दुसरा अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. 2 यस मध्ये 2, एक वर एक खाली. पी मध्ये 6. पण हे कसे भरायचे? पहिले सिंगल 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 म्हणजे सिंगल 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 3, नंतर पेअर 4 5 6. ओके. याच्यात किती आहे? 1. तो भरला आपण सिंगल. समजलं? नंतर दुसरा एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे कॅल्शियम. कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर 20. ऍटॉमिक नंबर सांगितला ना थोड्या वेळापूर्वी. कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर 20. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर पहिले 1s, नंतर 2s 2p, 3s 3p, नंतर 4s आहे ना. बस झालं. होते आपलं इथपर्यंत काम. ठीक आहे. मग काय होणार रे? यस मध्ये 2, यस मध्ये 2, पी मध्ये 6. किती झाले? 10. यस मध्ये 2 12, पी मध्ये 6. 12 6 18 आणि 2 20. झालं 4s पर्यंत. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं, डब्बे भरायचे असले तर यस मध्ये 1 ऑर्बिटल, यस मध्ये 1 ऑर्बिटल, पी मध्ये 3 ऑर्बिटल, यस मध्ये 1 ऑर्बिटल, पी मध्ये 3 ऑर्बिटल, यस मध्ये 1 ऑर्बिटल. आता याच्यात इलेक्ट्रॉन्स भरायचे. 2 आहेत, एक वर एक खाली. 2 आहेत, एक वर एक खाली. पी मध्ये 6. पहिले कसे भरायचे? सिंगल सिंगल सिंगल. मग पेअरिंग करे 3 4 5 6.
यस मध्ये 2 एक वर एक खाली. पी मध्ये 6 सिंगल 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 3 झाले. आता पेअरिंग करा 4 5 6 आणि यस मध्ये 2 एक वर एक खाली. समजलं? ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकता, इझिली काढू शकता. आता हे 20 पर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना. मग आता समजा फॉर एक्झाम्पल मला सल्फर दिलेला असता, ठीक आहे. आता मी असं करतो, नेक्स्ट पेजवर घेतो. तर सल्फर जर मला दिलेला असता आणि जर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं असतं, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे तर पहिले 1s, नंतर 2s, नंतर 2p, नंतर 3s, नंतर 3p. आता इलेक्ट्रॉन्स भरा. कसे भरणार? यस मध्ये 2, यस मध्ये 2, पी मध्ये 6 किती झाले? 10. यस मध्ये 2 किती झाले? 12 आणि 12 आणि 4 16. मग परत यस ऑर्बिटल 1, यस ऑर्बिटल 1, पी ऑर्बिटल किती आहे? 3, यस ऑर्बिटल 1 आणि पी ऑर्बिटल 3. आता जेव्हा मी याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स भरतो, ठीक आहे. आता लक्ष द्या, यस मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 एक वर एक खाली. यस मध्ये किती किती आहेत? यस मध्ये 2 एक वर एक खाली. पी मध्ये 6. पहिले सिंगल 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 किती झाले? 3 4 5 6 झालं. यस मध्ये 2 एक वर एक खाली. पी मध्ये 4. आता लक्षात घ्या, पहिले कसे भरायचे? सिंगल 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 किती झाले? 3 आणि असे 4. तुम्ही याला असं करू नका की तुम्ही जर असं केलं किंवा 3 डब्बे आहेत आणि इलेक्ट्रॉन किती आहे? 4, मग मी 2 याच्यात टाकतो आणि 2 याच्यात टाकतो, तर हे चुकलं, हे बरोबर. समजलं का? अरे ठीक आहे ना. तर इलेक्ट्रॉन कसे भरल्या जाणार? सिंगल 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 आणि नंतर काय करायची? पेअरिंग. असं कोणासाठी? असं पी ऑर्बिटल साठी, असं डी ऑर्बिटल साठी आणि असं एफ ऑर्बिटल साठी. कारण पी ऑर्बिटल 3 असतात आणि तिघांची एनर्जी सेम आहे, म्हणून पहिले त्याच्यात सिंगल 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 इलेक्ट्रॉन भरायचा. समजलं? आणि याच्यात मग तुम्हाला चौथ्यापासून पेअरिंग करावी लागेल. म्हणजे पी ऑर्बिटल मध्ये पेअरिंग कुठून करावी लागेल? चौथ्यापासून. डी ऑर्बिटल आलं तर पेअरिंग कुठून करावी लागेल? डी ऑर्बिटल मध्ये पेअरिंग. कारण डी ऑर्बिटल किती असतात? 5. म्हणजे 5 इलेक्ट्रॉन आले तर पहिले सिंगल सिंगल भरसाल आणि 6वा आला की मग पेअरिंग करावं लागेल. 6वा आला की पेअरिंग. एफ मध्ये 8वा आला की, कारण एफ ऑर्बिटल किती असतात? 7. पहिले सिंगल सिंगल 7 भरणार आणि 8वा आला की पेअरिंग करणार. समजू राहिलं का? तर हा एकदम बेसिक पार्ट आहे या चॅप्टरचा. म्हणजे याचा नाहीच आहे हा, ओके, पण याचं काम पडणार आहे तुम्हाला. कारण हे आपण जे एलिमेंट घेतले हे 20च्या अंदर जे घेतले आणि डी ब्लॉक 21 पासून चालू होते, है ना. जे डी ब्लॉक आहे तो कुठून चालू होते? 21 पासून. तर आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे होता, तर होमवर्क मध्ये मी तुम्हाला देऊन देतो की तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲल्युमिनियमचं काढजा. ॲटॉमिक नंबर माहितीच आहेत तुम्हाला, आहे ना. होमवर्क मध्ये ॲल्युमिनियम काढा, त्यानंतर क्लोरीन काढा, त्यानंतर ऑक्सिजन काढा, नायट्रोजन काढा, ठीक आहे, कार्बन काढा, ओके, पोटॅशियम काढा, आर्गॉन काढा, निऑन काढा, ठीक आहे. तर हे काढून पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काढता येतील ना? हा, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करू? आपलं चॅप्टर स्टार्ट करू. हे बेसिक घेतलं आपण, तुम्हाला थोडंफार आयडिया असावी. ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, शेल, सबशेल, ऑर्बिटल याच्याविषयी थोडीफार आयडिया असावी म्हणून आपण हा बेसिक सेशन घेतला. कारण पिरियॉडिक टेबल शिकवून, त्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकवून, आहे ना, लय टाइम झाला, आहे ना. पण आपण टेस्ट मधात घेतल्या आपल्या कंबाईनवाल्या, त्यामुळे तुम्हाला याची आयडिया आहेच, पण मी माझ्या साईडनं घेऊन टाकलं. ओके. तर उद्यापासून आपण म्हणजे नेक्स्ट क्लास पासून रियल चॅप्टर आपलं स्टार्ट होईल.